आपण माईकचा ताबा घ्यावा। एका अतिशय प्रसन्न अशा शुक्रवारच्या संध्याकाळी हार्ट या भीषण विषयावरती तुम्ही माहिती घ्यायला आलेला आहात, म्हणून तुमचं खरंच अभिनंदन करतो। कारण मी डॉक्टर जर नसतो तर मी अशी लेक्चर्स अटेंड केली असती की नाही असा मी नेहमी विचार करत असतो। तर तुम्हाला पुढची जवळजवळ एक 55 मिनिटं मुख्य म्हणजे जागं ठेवणं आणि जागेपणी जागं करणं या दोन्ही गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हार्टबद्दल आपण माहिती घेणार आहोत। खरं तर हे लेक्चर आहे ते त्याकडे तुम्ही या स्लाईडसारखं बघू शकता की म्हटलं तर सिगरेटचा धूरही असू शकतो किंवा म्हटलं तर गणपती असू शकतो। आपण कशाकडे बघतो आणि त्यातनं काय घेतो आहे याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे। माहिती तर बहुतेक सगळ्यांना ती असतेच, पण त्यातनं आपण पुढे काय करतो हे महत्त्वाचं। प्रत्येक वेळेला मी हे जेव्हा बघतो असं की हा 2 वरचे कप्पे 2 खालचे कप्पे, खालनं चाललेला ECG आणि अव्याहतपणे असं जे हार्ट काम करत असतं, दरवेळेला मी बघतो त्यावेळेला माझ्या अंगावरती काटा येतो। कारण की माझा मनात असा विचार येतो की हे कोणी डिझाईन केलं असावं। त्याच्याबद्दल आपल्याला खरं काहीच माहिती नाही, इतकं परफेक्ट डिझाईन आहे की शतकानुशतकं हे कित्येक सर्व मॅमल्समध्ये अशा प्रकारचं हार्ट असतं आणि ते कंटिन्युअसली काम करत राहतात। मग एखाद्या दिवशी ते बंद पडलं तर खरं आश्चर्य वाटायला नको, इतकं ते कॉम्प्लिकेटेड आहे। म्हणजे खरंच पु ल देशपांडे असं एका त्यांच्या व्याख्यानामध्ये म्हणाले की रोज सकाळी उठल्यावरती जर आपली पाठ दुखत नसेल, पायाला मुंगे येत नसेल, डोकं जरा जड झालेलं नसेल, पोट कुरकुरत नसेल तर आपण मेलेलो आहोत असं समजावं। शरीराचं हे असंच असतं, म्हणजे काहीतरी बिघाड आम्हाला डॉक्टर लोकांना तर ते इतके कॉम्प्लेक्स मेकॅनिझम्स असतात की आपण नुसतं असा हात मी हलवला तर हजारो बायोकेमिकल रिॲक्शन्स होऊन जातात। तर एवढे बायोकेमिकल रिॲक्शन क्षणार्धात होतानाच ते बिघाड झाला तर त्याच्यात खरं काही नवल नाही, अशा प्रकारचं हे डिझाईन असतं। आणि या हार्टबद्दल आपण आता ही पुढची माहिती घेणार आहोत। खरं तर अशा प्रकारची ही व्याख्यानं का आयोजित केली जायला लागलीत आजकाल, तर त्याच्या मागचं कारण मानवी उन्नती हे आहे। इथपर्यंत माणूस हा इन्फेक्शन्सनी मरत असेल, टायफॉईड झाला, मलेरिया झाला, देवी झाल्या यांनी जात असेल, पण गेल्या साधारण 81 वर्षाच्या पिरियडमध्ये अँटीबायोटिक्सचा जन्म झाला आणि त्याच वेळेला आपली जीवनशैली बदलली। आपल्या खाली एक खुर्ची आली, समोर एक मॉनिटर आला, सेडेंटरी लाईफस्टाईल सुरू झाली आणि आयुष्य मर्यादा पण वाढली। या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमधनं मलेरियाचे वगैरे आजार तसे मरण्याच्या दृष्टीने मागे पडले आणि जीवनशैलीचे आजार म्हणजे लाईफस्टाईल डिसीजेस हे सगळे आपल्या समोर आले। आणि लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे अर्थातच डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट अटॅक आहे वगैरे। तुम्ही बघाल की ॲफ्लुअन्स, अर्बनायझेशन, एज्युकेशन हे जसं वाढत जात आहे तसं वाय ॲक्सिसवर हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज हे पण सगळं वाढत जातं। इंडिया अर्बन म्हणजे आपण आज इथे आहोत आणि युरोप, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्या सगळे गुण इथून निघून हा समिट पार करून खाली चाललेत। याचा अर्थ त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत, पण तरीसुद्धा डायबिटीस, हायपरटेन्शनचं प्रमाण कमी होत चाललं आहे। याचं कारण म्हणजे अशा प्रकारची लेक्चर्स त्यांच्याकडे 20 वर्षापूर्वी अरेंज केली गेली असावी, लोकांना अवेअरनेस तेव्हा आलेला असावा, स्मोकिंगचं प्रमाण तिथे कमी झालं, व्यायामाचं महत्त्व वाढलं गेलं, कोलेस्ट्रॉलची कॅलरीज व्हॅल्यू प्रत्येक खाद्यपदार्थावर लिहिली जायला लागली, याच्यातून त्यांचं प्रमाण कमी होत गेलं। अशा प्रकारचा अवेअरनेस आपल्या सगळ्यांमध्ये पसरवणं हे खूप तसं महत्त्वाचं झालं आहे। आणि इंडिया अर्बन आपण इथे आहोत, म्हणजे पुढच्या 15-20 वर्षामध्ये एक प्रचंड वाढ आपल्याला हायपरटेन्शन, लिपिड, डायबिटीसमध्ये मिळणार आहे। इन्स्टेड आपण स्वतःसाठी आजच ही जर्नी खाली सुरू करू शकतो। काही अगदी साध्या गोष्टी पाळायच्या आहेत, ज्याला आपण मोठी नावं देतो, जीवनशैलीतले बदल, नवी आयुष्याची बाराखडी, ABCD वगैरे सगळे मोठी नावं आहेत। खरं तर हे सगळं कॉमन सेन्सवर बेस्ड आहे आणि आपले आजी आजोबासुद्धा तेच सांगत आलेले आहेत आपल्याला, फक्त ते थोडंसं लक्ष द्यायचं, अवेअर व्हायचं आणि ते फॉलो करायचं। या गोष्टी जर आपण केल्या तर हे सगळं शक्य असतं। आता हार्टबद्दलचे काही हार्ड फॅक्ट्स असे आहेत की हार्ट हे रिब केजमध्ये डाव्या बाजूला असतं, हे सगळ्यांना माहिती आहे। आपल्या सगळ्यांच्या मुठीच्या आकाराचं एवढं हे हार्ट असतं। काही लोक उलट्या काळजाचे असतात नाही का। खरं तर डेक्स्ट्रोकार्डिया आमच्या बाबतीत जो खरंच उजव्या बाजूला हार्ट असलेले लोक हे 1 in 10,000 असतात।
म्हणजे नगरमध्ये साधारण पॉप्युलेशन बघता साधारण मला वाटतं 200 तरी लोक हे उजव्या बाजूला हार्ट असलेले असू शकतात. आणि उलट्या काळजाची मंडळी आपल्याला रोज भेटतात नाही का, होर्डिंगवर असतात, तिकडे असतात तिकडे असतात अशी बघ. तर हे साधारण 400 ग्रॅम वजनाचं हार्ट असतं आणि त्याचं साईज आपल्या फिस्ट एवढा असतो. इट पंप्स 5 लिटर्स ऑफ ब्लड पर मिनिट. आणि एका मिनिटात 70 वेळेला, एका तासात, एका दिवसात, एका वर्षात आणि एका 75 वर्षाच्या आयुष्यात इतके वेळेला हार्ट आकुंचन प्रसरण पावत असतो. हा जो आकडा आहे तो फक्त कॅल्क्युलेटरवर येतो, म्हणजे तो काय बिलियन आहे का ट्रिलियन आहे वगैरे कळणंच अवघडतं, वाचताच येत नाही आकडा एवढा. इतक्या वेळेला जर हार्टला आकुंचन प्रसरण पावायचं असेल तर त्याचा जो स्नायू जो आहे हार्ट मसल तो इनडिफटिगेबलच बनवायला पाहिजे, म्हणजे त्याला फटीग होता कामा नये. मी माझा हात वर उचलला खाली केला, वर उचलला खाली केला, 35-40 पर्यंत हात दुखून येईल, फटीग होईल हाताच्या मसलला. तसा हार्टचा मसल नाही आहे, तो फटीग होत नाही. हार्टच्या मसलने असं ठरवलं की मी दमलो भाऊ, फटीग झालो, 1-2 मिनटं रामराम म्हणत बसतो, तर 4 जणांना काय म्हणायला लागेल, करेक्ट. असं इतका महत्त्वाचा असा हा अवयव आहे आणि त्याची त्यामुळे माहिती घेणं आणि त्याची काळजी घेणं हे तेवढं महत्त्वाचं आहे. आपण जरी किती बदललो, जीवनशैलीतले बदल झाले, काही झाले, तरी हार्ट हे आपण 4थीच्या सायन्सच्या पुस्तकात जसं वाचलं तसंच अजून काम करतं. उजव्या बाजूला अजूनही अशुद्ध रक्त येतं, ते फुफ्फुसात जातं, शुद्ध होऊन डाव्या बाजूला येतं आणि महारोहिणीच्या द्वारे उजव्या हाताला, मेंदूला, डाव्या हाताला असं करत करत ते पार पायापर्यंत जात असतं. असं हार्टचं काम करतं. या हार्टची कल्पना आपण एखाद्या खोलीसारखी करूया. एक खोली आहे, त्याला बाजूनी कुंपण असेल तसं हार्टच्या भोवती एक पेरिकार्डियम म्हणून असतं. खोलीला भिंती असतात तसं हृदयाला स्नायू असतात, ज्याला आम्ही मायोकार्डियम म्हणतो, हार्टचा मसल. खोलीला झडपा असतात, दारं खिडक्या असतात तसं हृदयाला झडपा असतात. एखाद्या खोलीला इलेक्ट्रिकल सिस्टीम असते तशी हृदयामध्ये एक इलेक्ट्रिकल सिस्टीम असते. आणि खोलीला प्लंबिंग सिस्टीम असते, नळ सोडला की पाणी येतं, तसं हृदयाची पण एक प्लंबिंग सिस्टीम असते. आणि या सर्व गोष्टींमध्ये बिघाड होऊ शकतात, असे एक प्रकारचे आजार त्याच्यामध्ये होऊ शकतात. तुम्ही बघाल की हे 4 झडपा आहेत, उघडते त्यावेळेला ही बंद होते, ही उघडते त्यावेळेला ही बंद होते, असं कंटिन्युअसली या झडपांचं काम चालू आहे. आणि मग त्या इतक्या वेळा, मग असा आकडा मी जेवढा सांगितला तेवढ्या वेळेला या झडपांना उघडझाप करायचं आहे. मग एखादी झडप बिघडली तर त्याच्यात खरं तर काही नवल नाही तसं बघायला गेलं तर. असे हे झडपांचे आजार असतात. नंतर तुम्ही बघाल की हे नॉर्मल हार्ट आहे, छोटंसं हार्ट आहे, 5 लिटर रक्त बाहेर पडतंय. हे मोठं झालेलं हार्ट आहे आणि वीक झाले, त्याच्यात फक्त 2.5 लिटर एवढंच रक्त बाहेर पडतंय. याला हार्ट फेल्युअर म्हणतात. मी बडे दिलवाले होणं हे काही फार चांगलं नसतं बरं का हार्टच्या दृष्टीने. हार्ट कमकुवत होतं, वीक होतं. दारू जास्त प्यायल्यामुळे हार्ट असं होत असतं. अर्थात हे मी इथल्या कोणाबद्दलही सांगत नाही, जे पितात दारू त्यांच्याबद्दल सांगतोय की असं होतं हार्ट. आणि एक समज असा आहे की दारू प्यायलेली चांगली असते हार्टसाठी, तर तसं काही नाही. त्यांनी ही कार्डिओमायोपॅथी नावाचा हा आजार होतो. हा आपण बघतोय तो हार्टच्या मसलचा आजार आहे. मगाशी आपण झडपांचा आजार काय ते बघितलं. आता हा इलेक्ट्रिकल सिस्टीम बघा, हार्ट व्यवस्थित चालू आहे आणि अचानक बातमी येते मुलगी पळून गेली, धडधड 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 200, 250, 300 वेळा चाललंय, हे फिब्रिलेट होतंय आणि बंद पडून जातं. ॲक्च्युली आपला सगळ्यांचा खेळ हा फक्त एवढाच आहे बरं का, 2 ते 3 मिनिटं एवढा. पण या 2 ते 3 मिनिटाच्या या खेळासाठी आपण काय काय गोष्टी करत असतो तुम्ही बघा. मुलांना मॉन्टेसरीमध्ये घालायचं, किंडर गार्टनमध्ये 2 वर्षाचं मूल किंडर गार्टनमध्ये जातं. नंतर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, समर हॉलिडेजमध्ये त्याला 4 वेगळे क्लासेस लावले जातात. कथ्थकचा क्लास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास, नंतर क्रिकेट खेळायला पाठवणं, अमुक करणं तमुक करणं, हे सगळं चालू राहतं. मी ते मूल समर व्हेकेशनमध्ये जास्त बिझी राहतं खरं तर. नंतर शाळा, नंतर ॲडमिशन्स, नंतर लग्न, नंतर अमेरिकेत जाऊन नातवंड सांभाळणं, इथपर्यंत हा प्रवास सगळा चालू राहतो. आणि फक्त या 1.5 ते 2 मिनिटासाठी आपण हे करत असतो. आपण पुढे सुद्धा याच्या बाबतीत बघणार आहोत. आणि फायनली जी मेन जो आजार आहे ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, तो प्लंबिंग सिस्टीमचा आजार आहे. हार्टची जी प्लंबिंग सिस्टम आहे त्याला आपण कोरोनरी आर्टरीज असं म्हणतो. आपण असं विचार करू की हार्ट एखाद्या बँकमधल्या कॅशियरसारखं आहे. कॅशियर कॅश घेतो आणि कॅश देतो, पण ते काम करण्यासाठी त्याला पगार मिळायला लागतो.
तसं हृदयात रक्त येतं आणि तिथून ते पंप करून सबंध शरीराला पाठवलं जातं. पण ते पंपिंग करत राहण्यासाठी त्याला स्वतःला जो रक्तपुरवठा लागतो तो रक्तप्रवाह देणाऱ्या या 3 मेजर रक्तवाहिन्या आहेत आणि त्याच्यामध्ये अडथळा आला तर हार्ट अटॅक येतो. म्हणजे हार्ट अटॅकचा हा जो आजार आहे तो हा प्लंबिंग सिस्टीमचा आजार आहे. मग एखादी रक्तवाहिनी इथे बंद पडली तर एक छोटासा हार्ट अटॅक आला, 2, 3, 4, 5 अटॅक येऊन सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो. पण एखाद्याची रक्तवाहिनी इथेच बंद पडली तर 2/3 हार्ट खलास होतं आणि तो माणूस पहिल्याच मॅसिव्ह हार्ट अटॅकमध्ये जातो. या दोन्ही गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. रक्तवाहिनी बंद पडते म्हणजे काय होतं तर आपण रक्तवाहिनीच्या आतमध्ये बघतो तिथे पिवळे पिवळे थर जमा झालेले आहेत. आता लॉंग ॲक्सिसच्या कटमध्ये आता हा कट बघितला तुम्ही तर इथे एक पिवळा थर जमा व्हायला लागले. सगळी मटण बिर्याणी, शंकरपाळ्या, बटाटे वडे हे सगळे इथे जाऊन बसलेले. सगळे चरबीचे थर आहे, हे सगळे पिवळे कोलेस्ट्रॉलचे कण तुम्ही बघता. ह्या रक्तपेशी लाल चालल्या, त्या पिवळा कण खाली जाऊन बसला, पिवळा कण खाली जाऊन बसला. हे कोलेस्ट्रॉलचे थर आहेत. आपण जे खातो ते कोलेस्ट्रॉल आणि आपल्या लिव्हरमध्ये जे तयार होतं ते कोलेस्ट्रॉल असं इथे बघा. या व्यक्तीला त्याची कल्पनासुद्धा नाही आहे की इथे हळूहळू हा थर वाढतोय. हा रोज जिमला जातोय, व्यायाम करतोय, रक्तप्रवाह इथून चालू आहे म्हणून ते कळत नाही आहे. पण एक दिवस 70-75% नंतर इथे एक रक्ताची गाठ तयार होते आणि मग रक्तप्रवाह थांबतो आणि मग त्याला जोरात छातीत दुखायला लागतं, कळ येते, घाम येते. हा सगळा भाग त्यावेळेला मरून जाऊ शकत असतो. आणि काल व्यायाम करणारी ही व्यक्ती आज एकदम ICUमध्ये ॲडमिट होते. म्हणजे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो, डॉक्टर कालपर्यंत मी चांगला होतो, मग आज कसं काय ICU गेलो? तर तो हळूहळू थर वाढत होता, हे कळलं नाही. आणि एक दिवस ती रक्ताची गाठ ती तयार होते, ती काही तासाच्या आतच रक्तप्रवाह बंद करून टाकते. म्हणून मग अशा प्रकारे अक्यूटली पेशंट हा आमच्याकडे येतो. मग कसं होतं ते नेमकं हार्ट अटॅक? मी आपण म्हणलं की ही हार्ट आहे, त्याच्यावरती कोरोनरी आर्टरी आहे आणि त्याचा हा भाग आता आपण मोठा करून बघतो. तर त्याच्या आतमध्ये बघितलं त्या हार्टच्या तर हा पिवळा थर मी मगाशी म्हटलं तो चरबीचा थर आणि जाणारा इथे अचानक रक्ताची गाठ तयार व्हायला लागते आणि ती तयार होते, ब्लड क्लॉट तयार होते आणि रक्तप्रवाह बंद पडतो आणि हा सगळा भाग काळा निळा पडतो आणि अशा प्रकारचा हा भाग काळा निळा पडून मग शेवटी मरून जाईल. जोपर्यंत तुम्ही रक्तवाहिनी ओपन केली नाही, रक्तप्रवाह सुरू केला नाही तर तो भाग मरून जाईल. म्हणून त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा हार्ट अटॅक असं म्हणतात. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की हार्ट अटॅक एखादा आला असं आपल्याला जाणवलं तर त्या व्यक्तीला ताबडतोब ICU असलेल्या ठिकाणी न्यायला पाहिजे. जवळच्याच हॉस्पिटलमध्ये नेणं ही काही फार चांगली कल्पना नाही आहे, कारण जवळचं हॉस्पिटल गायनेकॉलॉजिस्ट बाईंचं असू शकतं, नाही का? आता एखादी गायनेकॉलॉजिस्ट बाई तिच्या 9व्या महिन्यामध्ये माझ्याकडे काहीतरी इमर्जन्सीमध्ये आली तर माझेच पाय थरथर कापायला लागतील, तसं त्यांचं होतं. त्यामुळे अशा हॉस्पिटलमध्ये जाणं जरुरी आहे की जिथे ICU आहे, एन्जिओग्राफी होते, एन्जिओप्लास्टी होते किंवा हार्ट अटॅकची स्पेशल ट्रीटमेंट देता येते, अशा ठिकाणी जाणं जरुरी असतं. मग फर्स्ट एड फॉर हार्ट अटॅक आपण बघणार आहोत की पहिलं आपण काय करू शकतो. हार्ट अटॅक येतो त्यावेळेला काय होतं, माणसाला छातीत इथे जोरात दुखतं, बँडसारखं असं इथे दुखतं, वरती जबड्यामध्ये दुखू शकतं, दोन्ही हातात दुखू शकतं, फक्त डाव्या हातात दुखू शकतं. जनरली डायफ्रॅम म्हणजे श्वासपटलाच्या खाली दुखत नाही, सगळं वरती हे सगळ्या या भागामध्ये दुखतं. अस्वस्थपणा येतो, घाम येतो, उलटी होते, हे सगळं हार्ट अटॅकची लक्षणं आहे. असं काही झालं तर या प्रकारची फर्स्ट एड आपण करायला हवं की पहिल्यांदा त्यांना 45 डिग्रीच्या अँगलमध्ये बसवावं, म्हणजे पूर्ण आडवं झोपवू नये किंवा खुर्चीत बसवून ठेवू नये, 2-3 उश्या लावून झोपावं. डिस्प्रिन डिझॉल्व्ड इन वॉटर म्हणजे आपल्याकडे डिस्प्रिनची गोळी असते, ती पाण्यात विरघळवून या व्यक्तीला द्यावी. इथे ती पेन किलर म्हणून आपण देत नाही आहोत, ती रक्ताची जी गाठ तुम्ही पाहिली ती विरघळवण्यासाठी या ॲस्पिरिनचा उपयोग होतो. किंवा बऱ्याच हार्ट पेशंटकडे जिवेखाली घ्यायची गोळी असते किंवा स्प्रे असतो, तो आपण देऊ शकतो. अरेंज फॉर ट्रान्सपोर्ट म्हणजे जिथे डॉक्टर अशा ठिकाणी अवेलेबल आहेत अशा ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था करावी ताबडतोब. आणि हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, रिदमिक कॉफ म्हणजे एखादी व्यक्ती अशी दिसते आपल्यासमोर, आता त्याची घाम फुटलेला आहे, गार पडले अंग, डोळे मिटायला लागलेत, म्हणजे ब्लड प्रेशर लो झाले असं त्याचा अर्थ आहे. तर अशा व्यक्तीला रिदमिक कॉफ करायला सांगा. असा खोकला करत राहिली ही व्यक्ती तर ब्लड प्रेशर थोडं वर राहतं आणि ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पर्यंत व्यवस्थित पोचू शकते. आता हे तर सोपं आहे ना, याच्यामध्ये काय फार मोठा टेक्निकल भाग नाही. तुम्हाला माहिती आहे की CPR म्हणजे शेवटी लिहिलं CPR ते म्हणजे
मसाज देतात हार्टवरती मसाज, हार्ट स्टॉप झालं की. ते CPR वगैरे फार टेक्निकल असतं. चांगल्या चांगल्या डॉक्टरांना पण CPR बऱ्यापैकी येत नाही. आपण पहिल्या रिदमिक कॉफपर्यंत गोष्टी केल्या तरी पुष्कळ गोष्टी केल्या असं म्हणायला हरकत नाही. या व्यक्तीचं ज्याचं BP ड्रॉप होत आहे त्याला असं खोकला करत आपण हॉस्पिटलमध्ये नेणं म्हणजे इंटरनल कार्डियक मसाज दिल्यासारखं असं. असं खोकला BP त्याचं थोडं वर राहतं आणि तो हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो. मग मी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर अभिजित पाठकसारखे डॉक्टर काय करतात, तर रक्तप्रवाहाची गाठ ती विरघळून टाकलेली आहे आणि प्लाक तिथे आहे, म्हणजे पिवळा थर आहे, त्याच्या आतमध्ये एक बलून सोडला जातो. एन्जिओप्लास्टी बघतोय आपण. तो बलून फुगवला की हा जो प्लाक जो आहे की पिवळा थर तो बाजूला दाबला गेला आणि बलून काढून घेतला गेला. मग आता ही पॅसेज पूर्ण मोकळा झाला आहे. परत ती गाठ आत येऊ नये म्हणून एक स्टेनलेसची जी स्प्रिंग तिथे येते आणि ती पण एका बलूनवरती माउंट केलेली आहे. जेव्हा तो बलून फुगवला जातो आतून त्यावेळेला अशा प्रकारे ती स्टेंट तिथे बसवली जाते आणि मग आतून सगळं काढून घेतल्यानंतर स्टेंट इम्प्लांटेशन कंप्लीट होतं. अशा प्रकारे फायनली हा स्टेंट तिथे बसतो आणि माणूस हा अर्ध्या तासापूर्वी अगदी जीवनमरणाच्या गर्तेत होता. तो माणूस अर्ध्या तासामध्ये चहा बिस्किट प्यायला उठून उभा राहतो. इथपर्यंत त्याच्यामध्ये ड्रॅमॅटिक फरक हा पडू शकतो. एक 2-3 लाख रुपये खर्च झालेले असतात तोपर्यंत, पण त्याला काही इलाज नाही. कारण की ही जी स्प्रिंग आहे ती खूप महागाची स्प्रिंग आहे. कारण की ती जवळजवळ 1 लाखाची असू शकते, 1.5 लाखाची असू शकते. अशा 2 स्प्रिंगा बसवल्या तर खर्च एकदम 2.5-3 लाख होऊ शकतो. हे खर्चाचे आकडे मुद्दामून मी सांगतोय कारण की एकदम अचानक आपल्या डोळ्यासमोर ऐन वेळेला आकडा आला तर हे हॉस्पिटल काय वाटेल ते बिल लावतं असं आमच्याकडे तक्रार. मी म्हणून लावलं नाही, झालं तेवढं बिल, असं एक आपल्या मनामध्ये आयडिया पाहिजे त्याची. तर या सगळ्या खर्चाच्या आकड्यांबद्दल नंतर काय करावं ते आपण बघू. पण अशा प्रकारे ही एन्जिओप्लास्टी केली जाते. मग ही व्यक्ती बघा, ह्याला एका रक्तवाहिनीमध्ये अतिशय तीव्र अडथळा होता इथे आणि ती इथून तिथपर्यंत त्या बाई टॉयलेटपर्यंत पण जाऊ शकायचं नाही. थोड्याच चालले की छाती भरून यायची, दम लागायचा, धडधड व्हायची. मग त्यांना आम्ही इथून इथपर्यंत ती स्प्रिंग बसवली आणि ती स्प्रिंग बसवल्यानंतर ती रक्तवाहिनी एकदम नवीन झाल्यासारखी तुम्हाला दिसते. आणि आता ती रोज पुण्याची पर्वती गेले 8 वर्ष रोज चढून जात आहेत पर्यंत त्यांचं व्यवस्थित काम झाले, एन्जिओप्लास्टीमुळे झाले. आता आपण बघतो ही बायपास ऑपरेशन आहे. मुद्दामून बघा, आपण TV वर काय वाटेल ते बघतो, 26/11 बघतो, खून झालेले बघतो, रोज TV सिरियलमध्ये आपण रक्त वगैरे बघत असतो. तर हे तर सायन्स आहे. इथे एक हार्ट बीट करताना तुम्हाला दिसतंय आणि अर्थातच जनरल ॲनेस्थेसिया खाली कार्डियक सर्जन हे काम करत आहेत. आता कार्डिओलॉजिस्टच्या अवयकाच्या बाहेर ही केस आहे, म्हणजे 4-5 ब्लॉक आहेत, तर त्याची बायपास ऑपरेशन करायला लागते. तर हे नेमकं काय चाललं आहे मी एक अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे. ब्रेस्टला जाणारी लिमा नावाची आर्टरी तिकडनं सोडवून आणलेली आहे आणि ती हार्टवरती त्याचं रोपण केलं जातं. रोपण करणं म्हणजे कलम करणं, म्हणून त्याला ग्राफ्टिंग असं नाव आहे. करोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी. आता ही लिमा तिकडनं हार्टवरती जोडली जाणार आहे. हा जो एरिया आहे तो फक्त 3 ते 3 मिलीमीटर एवढाच आहे. या छोट्याशा एरियामध्ये 12 ते 13 छोटे छोटे स्टिचेस सर्जनला घ्यायचे आहेत. अतिशय कुशल असं हे ऑपरेशन असतं आणि एन्जिओप्लास्टी करणं किंवा बायपास सर्जरी करणं हे खरंच एक कारागिरीसारखं काम असतं आणि त्यातनं मिळणारं समाधान इतकं असतं की नाव पैसा कीर्ती त्याच्यासमोर एकदम फिकं पडत असतं. एखाद्या पेशंटची चांगली एन्जिओप्लास्टी झाली किंवा चांगलं बायपास झालं हे डॉक्टरांचं समाधान हे पूर्ण वेगळ्या प्रकारचं समाधान त्या ठिकाणी असतं. मग नेमकं काय केलं जातं बायपास सर्जरीमध्ये, तर रक्त घेऊन जाणारी ही रक्तवाहिनी इथे बंद आहे, तर ब्रेस्टला जाणारी लिमा तिकडनं सोडवली आणि इथे आणून जोडली. रक्तप्रवाह असा न जाता त्याला बायपास करून खाली जातोय किंवा हा रस्ता बंद आहे तर त्याला डायव्हर्शन काढले, म्हणून त्याला बायपास सर्जरी असं म्हणतात. एन्जिओप्लास्टीनंतर एखाद्या आठवड्यामध्ये पेशंट कामावर जाऊ शकतो, कारण की ते काय ऑपरेशन नसतं. बायपासनंतर एखाद्या महिन्यामध्ये तो कामावर जाऊ शकतो. आणि मग लोक विचारतात की बायपास झाल्यावर रोबोटिक सर्जरी हल्ली करतात किंवा पुढे जाऊन हार्ट ट्रान्सप्लांट करणंसुद्धा हल्ली शक्य झालेलं आहे की पूर्ण हार्ट काढायचं आणि नवीन हार्ट तिथे बसवायचं, त्याला हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी असं म्हणतात. तर आमच्या असं लक्षात आलेलं आहे ॲक्च्युली की एक वेळ हार्ट ट्रान्सप्लांट करणं सोपं असतं पण हृदय परिवर्तन फार अवघड असतं. लोकांनी सांगितलं लाईफस्टाईल बदल, ते हृदय परिवर्तन फार अवघड असतं. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी होऊ शकते, इतकं हे लाईफस्टाईलचा ॲडवाईस अवघड असतो. हळूहळू जग आता आर्टिफिशियल हार्टपर्यंत पण पोचलेलं आहे आणि पुढल्या एका दशकामध्ये
आपल्याला आर्टिफिशियल हार्टसुद्धा बघायला मिळेल. जग हे या दृष्टीने चाललं आहे की मॉडर्नायझेशन, अटॅक आला की ताबडतोब जायचं, तासाभरात जायचं, अँजिओग्राफी करायची, अँजिओप्लास्टी करायची, फार आर्टिफिशियल हार्टपर्यंत आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण भारतीय मन जे ना ऑल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये त्याला फार विश्वास असतो. ते म्हणतात कोणीतरी काय चिलेशन देऊया किंवा लेझर ट्रीटमेंट देऊया, दुधीचा ज्यूस पिऊया. हे तर इतकं पॉप्युलर झाले दुधीचा ज्यूस की मी तर ठरवले माझी प्रॅक्टिस जरा कमी वगैरे झाली ना तर दुधीची शेती करायची. त्याच्यामध्ये भयंकर प्रॉफिट आहे आजकाल. लोकांना दुधीचा ज्यूस प्यायला दिला की मग झालं सगळं. किंवा काय काय ड्रॉप्स असतात किंवा कारल्याला या तुम्हाला तूप प्यायला देतो, अशी पण ट्रीटमेंट आहे सगळ्या. तर या सगळ्या गोष्टीतनं आपण एवढंच सुशिक्षित लोकांनी घ्यायला पाहिजे की डोळे उघडे ठेवा. एवढे अब्जावधी डॉलर संबंध जगामध्ये खर्च होत आहेत या आजारावरती. काहीतरी टॅबलेट शोधाल, एक औषध निघेल आणि जो पिवळा थर विरघळून जाईल. ते अजून झालेलं नाही आहे. ते जेव्हा येईल त्यावेळेला त्याला नोबेल प्राईज मिळणार आहे. पण तोपर्यंत ही जी सायन्सनी घातलेली जी घडण आहे की अशा प्रकारची ट्रीटमेंट द्यायची, तर ती आपण करून घेणं जरुरी असतं. खर्च जास्त आहे का? जरूर जास्त आहे. 1 बेडरूम फ्लॅटला अहमदनगरमध्ये किती खर्च येतो? 15-16 लाख रुपये. मग एका माणसाच्या हृदयाची आणि जीवाची किंमत काय 3-4 लाख रुपये असू शकत नाही. जेव्हा आपण असा विचार करतो त्यावेळेला मग हे खर्चाचे आकडे फार मोठे वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे सगळ्यांनी मेडिकल इन्शुरन्स करणं जरुरी आहे. वैद्यकीय विमा जर सगळ्यांनी उतरवला असेल चांगला, तर मग तुम्हाला या खर्चाच्या आकड्यांची भीती वाटेल. तुम्हाला फक्त एवढंच मग कळायला लागतं की सायंटिफिक आणि चांगली ट्रीटमेंट आपण कुठे घ्यावी, एवढाच मग आपल्या मनामध्ये विचार येत असतो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जसं आयुर्विमा झालेला आहे, लाईफ इन्शुरन्स सगळ्यांकडे असतो, तसं आपल्याकडे मेडिकल इन्शुरन्स प्रत्येक घराघरात जरी झाला तरीसुद्धा ह्या गोष्टी सोप्या होऊ शकतात. ॲथेरोस्क्लेरोसिस हे या आजाराचं नाव आहे. आणि जर तो हार्टमध्ये झाला तर हार्ट अटॅक येतो. ब्रेनमध्ये झाला तर काय होतं? ब्रेन अटॅक येतो. आपल्याला कल्पना नसते. ब्रेन अटॅक म्हणजे साधा आपण पॅरालिसिस म्हणतो, हा ब्रेन अटॅक आहे. आणि हार्ट अटॅकला ज्या सूचना आहेत की ताबडतोब ICUमध्ये जा, अमुक प्रकारचं औषध द्यायचं आहे, पुढे जाऊन कदाचित अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करायला लागेल, हे जे डॉक्टर सोमाणींसारखे न्यूरोलॉजिस्ट आहेत ते लोक का सांगत असतात? कारण ते ब्रेन अटॅक म्हणजे हार्ट अटॅक एवढंच सिरियस प्रकरण आहे. ते मेंदूमध्ये होतं आहे आणि त्याला याच प्रकारची ट्रीटमेंट आहे. त्यामुळे पॅरालिसिस झाल्यानंतर घरी बसलं किंवा थोड्या मुंग्या आल्यामुळे घरी बसणं इज नॉट करेक्ट. अशा व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये गेलं तर जास्त चांगली ट्रीटमेंट मिळू शकते. कारण मेंदू हा जास्त नाजूक आहे. त्याला झालेला डॅमेज रिकवर व्हायला वेळ लागतो. त्यामुळे त्याला जेवढी लवकर ट्रीटमेंट मिळेल तेवढं चांगलं असतं. किडनीमध्ये झालं तर किडनी फेल होऊ शकते. हातापायाच्या बोटांमध्ये झालं तर बोटं काळी निळी पडतात, त्याला आपण गँग्रीन म्हणतो. आणि पेनिसमध्ये सेक्स ऑर्गनमध्ये झालं तर नपुंसकत्वसुद्धा येऊ शकतं. असा हा सर्वत्र होणारा आजार आहे. त्यामुळे त्याचं प्रतिबंध करणं हे मात्र फार महत्त्वाचं आहे. आणि ते प्रतिबंध करण्यासाठी जी जीवनशैली आहे त्याला आपण म्हटलं आहे की न्यू ABCD EFG ऑफ लाईफ. पण पहिल्यांदा आपण बघू की हा ब्लॉक तयारच का होता, अथेरोस्क्लेरोसिस होतोच कशामुळे. तर याच लेक्चरमध्ये मी पूर्वी म्हणत असे की 50 वर्षाच्या वयानंतर कोणाला पण हार्ट अटॅक येऊ शकतो. आता मी म्हणतो 30 वर्ष वयानंतर भारतामध्ये कोणालाही अटॅक येऊ शकतो. पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. ज्या घरामध्ये हेरिडिटी आहे, म्हणजे 55 वर्ष वयाच्या आत भाऊ बहीण आई वडील फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये जर हार्ट अटॅक आलेला असेल तर ती त्याला फॅमिली हिस्ट्री मानली जाते. आणि धकाधकीचं जीवन असणं, डायबिटीस असणं, हाय ब्लड प्रेशर असणं, सिगरेटचा वापर किंवा तंबाखूचा वापर असणं, व्यायामाचा अभाव, वजन वाढलेलं असणं, रक्तामधलं चरबीचं प्रमाण जास्त असणं, मानसिक ताणतणाव जास्त असणं आणि टाईप A पर्सनॅलिटी म्हणजे अतिमहत्त्वाकांक्षी अशी पर्सनॅलिटी असणं की काहीतरी मिळवेनच ॲम्बिशियस अशा प्रकारची व्यक्ती असते, तर यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं. आपण एक उदाहरण बघूया की एक 55 वर्षाचे बँकमधले मॅनेजर आहेत, पुरुष आहेत. त्यांच्या भावाची नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली आहे आणि अहमदनगरमध्ये आहेत. म्हणजे भरपूर ताणतणावपूर्ण जीवन आहे. मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, सिगरेट ओढतात, व्यायाम करत नाही, पोट वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल तपासलेलंच नाही, बँकेचे मॅनेजर म्हणजे भरपूर ताणतणाव आहेत, तरीसुद्धा बँकेचे डायरेक्टर व्हायची स्वप्न बघत आहेत. म्हणजे यांना हार्ट अटॅक येणारच आहे. सगळीच्या सगळी कारणं त्यांच्यामध्ये. आणि अशा खूप व्यक्ती असतात. आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अशा खूप व्यक्ती असतात. तर यांनी काही बेसिक नियम पाळले. अगदी मी जे नंतरची माहिती सांगणार आहे ना, तुम्हाला असं वाटेल की काय सगळं माहिती होतं की,
ठीक आहे, पण तेच परत एकदा उजळणी केली ना की आपण जरा बरे असतो. 1-2-3 दिवस सगळ्या गोष्टी पाळल्या जातात आणि परत मग आपलं पूर्वीसारखं जीवन सुरू होतं. पण त्याची उजळणी करण्यासाठी खरं तर आपण इथे आहोत. टाइम्स ऑफ इंडिया म्हणतो 1 in 5 इंडियन्स सफर फ्रॉम बोथ डायबिटीस अँड हायपरटेन्शन. म्हणजे कोणी 5 व्यक्ती भेटल्या तर त्यातल्या एखाद्याला डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर असेल. पुढचा आकडा बघा की महाराष्ट्रामध्ये ते जास्त अजूनच प्रमाण जास्त आहे. नॅशनल फिगर जर डायबिटीसची 35 असेल आपल्याकडे 40 आहे. ब्लड प्रेशरची नॅशनल फिगर 46 असेल तर आपल्याकडे 56 आहे. ओव्हरऑल दोन्ही मिळून 21% असेल, आपल्याकडे 29% आहे. मला वाटलं मी काय भ्रष्टाचाराचे आकडे वाचतोय की काय महाराष्ट्रामध्ये जास्त आहे वगैरे असे, पण नाही आहे. खरंच डायबिटीज ब्लड प्रेशरचे आकडे आहेत. अशा एका राष्ट्रामध्ये आपण राहतोय असं आपण समजून घ्यायला पाहिजे. डोळ्याच्या भोवती असा पिवळा थर दिसतोय का तुम्हाला? इथे असा चरबीचा थर बसलेला आहे. एखाद्या डोळ्याभोवती असा जर थर असेल तर त्याला कोलेस्ट्रॉल करून घ्या असं आपण सहज सांगू शकतो. किंवा आता मी तुम्हाला एक दुसरा फोटो दाखवते की ही कॉर्निया आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो पूर्ण चॉकलेटी हवा, पण इथे पांढरी रिंग तयार झालेली दिसते तुम्हाला. याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये आर्कस असं म्हणतो. म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप जास्त आहे किंवा रक्तवाहिनीमध्ये अडथळे आहेत असं डोळ्यांमध्ये पण प्रतीत होतं. मी लोकांच्या डोळ्यात जवळून बघायची संधी मी तुम्हाला देतो आहे. की आर्कस बघत होतो असं म्हणायला हरकत नाही. आणि आता एक डोळा दाखवतो तुम्हाला. तर हा डोळा बघा, याच्यामध्ये पण ही आर्कस आहे बाजूला पांढरी रिंग. आणि हा डोळा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, खूप वेळा पाहिला. थोडं लांबून जर बघितला डोळा तर लक्षात येतं की अरे हा तर डोळा आपण पाहिलेला आहे खूप वेळा. पुढच्या वेळेला KBC जवळ क्लोजअप येईल त्यावेळेला बघा तिथे बरोबर आर्कस आहे. कोलेस्ट्रॉल किती आहे मला माहिती नाही, पण असावं जास्त. व्हिटॅमिन D कमी पडणं ह्याच्यातून सुद्धा ब्लॉक तयार होतो. आपण जे आत्ता जे पाहिले ना डायबिटीज ब्लड प्रेशर स्मोकिंग हे ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर्स असे मानले जातात. नॉन ट्रॅडिशनल व्हिटॅमिन D कमी पडलं. सकाळी 11 ते 3 या वेळामध्ये 20 मिनिटात कोणाच्या अंगावर सूर्यप्रकाश पडतो? फार कमी जणांच्या अंगावर. आपण सूर्यप्रकाशाच्या देशात राहत असून सुद्धा सूर्यप्रकाश आपल्यावरती नाही पडत. म्हणून व्हिटॅमिन D आपल्याकडे खूप कमी होत चाललं आहे. मी आपली सगळ्यांची घरं उन्हामध्ये बांधायला पाहिजेत असं खरंच असा प्रश्न आहे. इतके वेडे आहोत आपण. लाईफस्टाईल अशी झाली. IT मध्ये पुण्यात खूप IT कॉम्प्युटर क्षेत्र आहे, त्यांची ऑफिसेस अशी असतात आजकाल. म्हणजे 20 तास तुम्हाला जर काम करायचं असेल तर सगळी सोय ऑफिसमध्येच करून द्यायला लागते किंवा बाहेर जायला सोयच नाही अशी परिस्थिती त्यांची आली. प्रदूषणामुळे कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजेस होऊ शकतात असं नवीन संशोधन आहे. पेरिओडोंटायटिस म्हणजे हिरड्यांचा हा आजार आहे पेरिओडोंटायटिस, ह्याच्यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज होतो. म्हणजे आता हे 36 वर्षाचा शेतकरी आहे, जळगावजवळच्या काय खेडेगावातून आलेला आहे. काटक माणूस, सूर्यप्रकाशामध्ये आणि शेतामध्ये काम करणारा माणूस, अतिशय बारीक असा माणूस, पण हिरड्यांचा हा पेरिओडोंटायटिस आणि 3 रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आणि त्याला बायपास ऑपरेशनची गरज पडली. ॲक्च्युली अशा हिरड्या फार अनकॉमन नाही आहेत आपल्याकडे. खरं तर या हिरड्या असतात बऱ्याच जणांच्या, म्हणून हिरड्या चांगल्या असणं हे सुद्धा आता महत्त्वाचं आहे. या हातामध्ये बघितलं तुम्ही असं इथे काळं काळं झालं, इथे काळं काळं झालं. पिगमेंटेशन, डार्क पिगमेंटेशन, ह्याला व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी. टिपिकली मारवाडी गुजराती माणूस शाकाहारी घरामध्ये खाणं 15-16 वर्षी मूल म्हणतं मला दूध आवडत नाही, दूध प्यायचं बंद करतो. 25-26 वर्षापर्यंत प्राणीजन्य पदार्थ शरीरामध्ये जातच नाही. व्हिटॅमिन B12 हे फक्त प्राणीजन्य पदार्थातून मिळत असतं आपल्याला. त्यामुळे 26-27 वर्ष वयापर्यंत याच्या माणसामध्ये B12 पूर्ण बंद पडले नसतंच. मी नॉर्मल व्हॅल्यू 200 असेल तर 30 वगैरे असले लोक डॉक्टरसमोर तुम्ही बघितले असतील, एवढी लो B12 व्हॅल्यू. आणि त्याच्यातून जाऊन रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट होतात, मेंदूमध्ये क्लॉट होतात, स्ट्रोक होतात, पॅरालिसिस होतात. तर हे इतकं सिम्पल आहे B12 डेफिशियन्सी प्रिव्हेंट करणं. खरं तर मी जे सांगतो हे फार नवीन आहे. आपले आजोबा जे सांगत आले होते, सात्विक आहार खा, सूर्यप्रकाशात जा, व्यायाम करा, स्वच्छ हवेत खेळा, हायजीन पाळा, ह्याच सगळ्या गोष्टी परत परत सांगण्याची जरुरी आली. तर नवीन ABCDEFG ऑफ हेल्दी लाईफ जी आहे, A फॉर अँझायटी म्हणजे मनाचा कंट्रोल, B फॉर बॉडी म्हणजे डाएट, आणि जास्त करून डाएट इथे बोलू आपण, एक्सरसाइज इथे बोलणार आहोत. सिगरेट किंवा व्यसनं, ज्या डायरेक्शन ज्या दिशेने आपण जातोय ती दिशा, एक्सरसाइज, फ्रेंड्स किंवा मित्र मैत्रिणींचा समूह, गुरु किंवा गॉड, आणि H म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे विनोदबुद्धी. असं ABCDEFGH माझ्या समजा आयुष्यामध्ये आलं
आणि मला रोज त्याच्यापैकी 10पैकी 7 10पैकी 8 मार्क पडायला लागले तर माझी आदर्श जीवनशैली होते. आणि मग मला डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, ॲथेरोस्क्लेरोसिस ह्याचं होण्याचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. मी 10पैकी 10 मार्क पडावे असं म्हणत नाही आहे, कारण की ते करायला गेले लोकांना या अँझायटी मनाला फार त्रास होतो. आज एक्सरसाइज झाला नाही म्हणून त्रास करून घेतात. आज मी गुलाबजामुन एक्स्ट्रा खाल्ला म्हणून त्रास व्हायला लागतो. तसं न होता सहज राहावं, आरामात गोष्टी कराव्यात. या जीवनशैलीमध्ये रिलॅक्स व्हायची जरूर. रिलॅक्स इन टू दिस ABCDEF रादर दॅन परस्युईंग इट विथ डिलिजन्स. अशा प्रकारची सहज येणारी आदर्श जीवनशैली आपल्या घराघरांमध्ये यायला हवी. भारतीय माणसाला नियम सांगितलं ना, कुठला नियम की त्याला प्रॉब्लेम असतो. तोडायचा कसा की मुलाला कुठे धरले बघा त्या मुलाने. बायकोचा अर्थातच मोबाईलवर फोटो काढतोय तो, कारण की एवढ्या लहान मुलाला घेऊन पुरुष कधी बाहेर जात नाही, बायको असणारच बरोबर. तर तिचा फोटो काढून मुलं कुठे धरलंय, म्हणजे नियम किती मोडावेत यालाही काही लिमिट आहे असं मला वाटतं. तर अशा प्रकारचं एखादं जनावर अचानक आपल्या समोर इथे आलं आत्ता, तर आपण A फॉर अँझायटी म्हणजे मनाचा विचार करतो, तर काय होईल? अचानक माझ्या रक्तामध्ये ॲड्रेनलिन जास्त आहे. निसर्गाने मला ॲड्रेनलिन अशासाठी दिले की माझे प्युपिल डोळे मोठे होतील की कुठे पळायचं आहे मला कळलं पाहिजे. माझे हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर तात्पुरतं वाढेल. माझ्या ब्लडमधली शुगर तात्पुरती वाढेल. माझे सर्व स्नायू आता तयार होतील. माझी पचनक्रिया बंद केली जाईल कारण इथे त्याचा उपयोग नाही आहे. माझी झोप उडेल कारण मी झोपलो तर मी संपलो. माझी कामवासना पण या ठिकाणी बंद केली जाईल कारण इथे या जनावरासमोर त्याचा काही उपयोग नाही. आणि अशा प्रकारच्या 32 संरक्षण क्रिया माझ्याकडे आहेत. या घेऊन मी कुठेतरी लांब पळून जातो. हे संकट टळतं आणि मी वाचतो आणि हळूहळू या सर्व 32 संरक्षण प्रक्रिया पूर्णपणे मूळ पदावरती येतात. पण रोजच माझ्या जीवनामध्ये असं एखादं जनावर नवरा किंवा बायकोच्या स्वरूपातच आलं तर मग काय क्रॉनिक स्ट्रेस होईल. मग क्रॉनिक स्ट्रेस झालं तर काय होईल? या 32 प्रक्रियांना नॉर्मल व्हायला वावच मिळत नाही. मग तात्पुरतं वाढलेलं हे ब्लड प्रेशर, त्याचं हायपरटेन्शन होतं, डायबेटीस होतो, पचनक्रियेचे आजार होतात, इन्सॉम्निया किंवा झोपेचे आजार होतात, कामवासना जाते, नपुसकत्व येतं. असे सगळे हे स्ट्रेस रिलेटेड आजार किंवा मनोशारीरिक आजार आहेत. ज्यांचा उगम हा मनामध्ये आहे पण ज्याची बाह्य स्वरूप ही शारीरिक व्याधींच्या स्वरूपात आपल्यासमोर येते. आणि याच लिस्टमध्ये येतो अथेरोस्क्लेरोसिस आणि कोरोनरी आर्टरी डिसीज. असं म्हणतात की काय एवढा ताणतणाव आहे, तर लाईफ फार फास्ट झाले. फास्ट झाले म्हणजे काय झालं? आता हे दशक्रिया करणारे गुरुजी आहेत, मेल्यानंतरची क्रिया करणारे गुरुजी. तर ते क्रिया करत असताना सुद्धा मोबाईल फोनवरती बिझी आहेत की पुढचं गिऱ्हाईक कोण आहे याचा ते शोध घेत आहेत. इतकं लाईफ फास्ट झालं आहे आणि सगळेच जण पळत आहेत. कुठे पळत आहेत काय माहिती नाही. एक 2 पायाचा घोडासुद्धा रोज रेसमध्ये पळतो आहे. मी मगाशी म्हणाल ना, रेस, किंडरगार्टन, 5 क्लासेस, 12वी, हे हल्ली त्याच्यामध्ये याच यादीमध्ये लग्नानंतर डिवोर्सेस पण यायला लागले. इथपर्यंत ताणतणावाचं प्रमाण सगळं वाढत चाललं आहे. ओशो रजनीश यांनी याच्यावर एक छान गोष्ट सांगितलेली आहे की आपली गाडी चाललेली असते, हायवेच्या बाजूला एक कुत्रा उभा असतो, त्याला आपली गाडी आवडत नाही. काय आवडत नाही माहिती नाही, तो अचानक जीव खाऊन पळायला लागतो. पूर फुटेपर्यंत गाडीच्या मागे पळतो, लाळ गळत असते, धापा टाकत असते आणि शेवटी तो त्या गाडीला ओव्हरटेक करतो. ओव्हरटेक केल्यानंतर मग आता त्याला कळत नाही मी गाडीचं काय करू, म्हणून तो बावळाटासारखं इकडे तिकडे बघतो, शेपूट हलवतो. तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते. आपल्या सगळ्यांचं असंच होतं आहे का हे आपण विचार करायला हवं. आपण उगाचच कशाच्या तरी मागे पळतो आहे का याचा विचार करणं खूप जरुरी असतं. आता ही पुण्यामधली जर्मन बेकरी आहे, तिथे बॉम्ब पडला. जंगली महाराज रोडवर पुण्यामध्ये बॉम्ब झाले. आता ही परिस्थिती बदलणार आहे का? नाही बदलणार. तणाव परिस्थिती में नहीं मनस्थिती में है असं यांनी कोणीतरी म्हटलं की तणाव इज बेस्ड ऑन द रिॲक्शन गिवन टू द सिच्युएशन. ही सिच्युएशन बदलू शकणार नाही कदाचित, पण आपण त्याला काय रिॲक्शन देतो ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. मधुशाला या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांमध्ये त्यांनी 4 ओळीचं वर्णन केलं एका मधुशालेचं. ही मधुशाला म्हणजे आहे बार किंवा गुत्ता. त्यामध्ये हा साकी आहे म्हणजे जो दारू ओतणार आहे त्यास तो साकी आहे. हाला आहे म्हणजे प्रेयसी आहे. प्याला आहे म्हणजे ग्लास आहे. ही सगळी शब्द याच्यात येतील म्हणून मी तुम्हाला आधी ते सांगतोय. आणि 4 ओळी अशा आहेत, जितनी दिल की गहराई हो
उतना गहरा है प्याला, जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर में भावुकता हो उतना सुंदर साकी है, जो है जितना रसिक उसे है उतनी रसमय मधुशाला. याचा अर्थ काय होतं की तुम्ही तुमच्यावरती अवलंबून असे स्ट्रेस घ्यायचा की नाही घ्यायचा, जीवन सुंदर बनवायचं का नाही बनवायचं, हे एंटायरली लाईफ ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर असं शेक्सपियर म्हणून गेलाय. याचंच हे वेगळं स्वरूप आपल्याला तणावाच्या बाबतीत आपण असं बघू शकतो की तणाव हा केवळ आपल्या अंगावरती असलेल्या अवलंबून. म्हणून त्यासाठी आपण असं करावं की आपल्या समुद्राची खोली म्हणजे मनाची शांती एवढी ठेवावी की मग कधीतरी राग येतो, कधीतरी प्रेम वाटतं, कधीतरी आनंद वाटतो. हे सगळ्या सरफेसवर असलेल्या वेव्ज आहेत, येतील आणि जातील, पण मनाची खोली आपण छान ठेवली तर मग ताणतणाव तुम्हाला अफेक्ट करू शकत नाही. आणि म्हणून नव्याने मेडिटेशन, प्राणायाम, योगासनं याचं महत्त्व का वाढत चाललं आहे आजकाल, तर त्या गोष्टींमुळे आपल्याला एक मनाची अशी घडण होते की ज्यामुळे रिॲक्शन गिवन टू द स्ट्रेस किंवा सिच्युएशन ही तुमची बदलते. आणि तो रिॲक्शन तुम्ही कमी द्यायला लागला की आपोआप तुमचा ताणतणाव हा कमी कमी होत जातो. त्यांनी तुमचं पल्स रेट कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होतं. आणि म्हणून मेडिटेशनचं महत्त्व हे पूर्णपणे नव्याने आपल्याला आलेलं दिसतं. बी फॉर बॉडी याकडे आपण बघतोय. ॲक्च्युली एक सुंदर बॉडी म्हणून मी कदाचित प्रियंका चोप्रा, बिपाशा बासू असं दाखवू शकलो असतो, पण हल्ली जमाना बदलला आहे म्हणून म्हटलं एक पुरुषाची बॉडी पण दाखवायला हरकत नाही. 6 पॅक आणि 8 पॅक फॅशनमध्ये आहेत म्हणून ते सुद्धा दाखवायला हरकत नाही. बॉडीचे रूल हे खूप सिम्पल आहेत ॲक्च्युली, डाएट आणि एक्सरसाइज असं बघायला गेलं तर. नायजेरियन इथिओपियन मॅरेथॉन रनर आहे, 42 किलोमीटर पळून आल्यानंतर तो असा त्याची मुद्रा अशी आहे. आणि भारतीय माणूस गंगेत जेव्हा डुबकी मारतो त्यावेळेला त्याची मुद्रा अशी असते. दोघेही विजयी मुद्रेत. ह्याला जास्त आनंद वाटतो त्या गंगेमध्ये, इतक्या दूषित झालेल्या गंगेमध्ये बुडी मारून सुद्धा. आणि या इथे बघा, हे मला वाटतं 24 असेल आणि हे काहीतरी 42 वगैरे असेल, इतका फरक दोघांमध्ये. हा सेंट्रल ओबेसिटीचा जो भाग आहे त्याच्यातून डायबेटीज, ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी होतात. हे तुम्ही बघाल, हा टिपिकल याला सेंट्रल ओबेसिटी किंवा वाढलेलं पोट म्हणतो. हे फक्त दिसायलाच वाईट असतं असं नाही, पण त्यांनी ब्लड प्रेशर होतं, डायबेटीस होतं, ट्रायग्लिसराईड वाढतात आणि शेवटी ॲथेरोस्क्लेरोसिस होतो. या सगळ्या गोष्टी या सेंट्रल ओबेसिटीमुळे होत असतात. मला हल्ली 12वीतल्या मुलींना वगैरे लेक्चर द्यायला बोलवतात. त्यांना मी हा फोटो दाखवतो आणि त्यांना म्हणतो की तुमचा भावी नवरा जर असा दिसणारा असेल तर सावधान, किंवा जर लग्नानंतर त्याची फिगर अशी झाली तर त्याला तुम्ही जबाबदार आहात, असं मी त्यांना नेहमी सांगत असतो. तर खाण्याचे नियम काय आहे की शक्यतो व्हेजिटेरियन खावं. जे अगदी पिढ्यानपिढ्या नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी अंड्याचा पांढरा भाग, फिश आणि चिकन हे व्हाईट मीठ खायला काही पण हरकत नाही. रेड मीठ म्हणजे मटन, लिव्हर, ब्रेन, प्रॉन्स या प्रकारचं मीठ हे शक्यतो कमी करावं. फॅट फ्री, तळलेलं, तवंग आलेलं, डीप फ्राय केलेलं, मिठाई वगैरे वगैरे पदार्थ कमी करावे, हे सगळ्यांना माहिती आहे. शक्यतो जास्त न शिजलेलं अनकुक्ड खाणं खावं. स्मॉल फ्रिक्वेंट राईस प्लेटसारखं खाणं घरामध्ये पण खावं. म्हणजे काय की आपण स्वतः स्वयंपाकघरात जावं, ताट वाढवून घ्यावं, डायनिंग टेबलवर बसावं आणि ते संपवावं. परत सेकंड हेल्पिंग कसलंही घ्यायचं नाही. लहान मुलांना पण असंच ट्रेनिंग द्यावं. घरात आलेल्या पाहुण्यांना काही आग्रह करू नये. आपले पाहुणे लवकर मरावेत असं वाटत असेल तर जरूर आग्रह करावा. पण ह्या गोष्टी हळूहळू बदलायला पाहिजेत. ह्या प्रकारचं कल्चर आपल्याकडे यायला हवं. किंवा आपण दिवसातून 3दा म्हणजे महिन्यातून 100 वेळा खातो. तर या 100पैकी 90 वेळेला शरीरासाठी खा, 10 वेळेला जिभेसाठी खा. हे जरी आपल्याला कळू शकतं. जिभेसाठी खाणं म्हणजे बटाटा वडाला, पाववडा, वडापावाला, अमुक तमुक सगळ्या गोष्टी जर धरल्या तर बहुतेक वेळेला आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं सिंपल पोळी भाजी भाकरीचं जेवण खाल्लं तर तुम्हाला फार विचार करायला लागत नाही. ते परफेक्ट मील असतं. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप हे रोज सगळ्यांनी खायला पाहिजे. तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतं आणि तेवढ्या स्मॉल क्वांटिटीमध्ये इट इज व्हेरी गुड फॉर द हार्ट. जास्त क्वांटिटी घेतली तर अर्थातच त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. तुपाची वाटी पिऊ नये. सकाळच्या वेळेला जास्तीत जास्त खावं, दुपारी अजून कमी आणि सूर्यास्तानंतर एकदम कमी. असा खाण्याचा पॅटर्न इन्व्हर्टेड पिरॅमिड सारखा असावा. आपला सगळ्यांचा बरोबर उलटा असतो.
है ना. सकाळी कोणी फार खात नाही, दिवस झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस दमून भावून लोक घरी आले सगळे एकत्र बसून मस्त खातात आणि टी व्ही सिरियल बघून झोपून जातात. म्हणजे रात्री खाल्लेल्या सगळ्या कॅलरीज या भारतीय माणूस इथे साठवतो आणि त्याच्यातून पुढे आपण बघितलं काय काय गोष्टी सगळ्या होतात. इन्व्हर्ट युअर पिरामिड, उलटा त्रिकोण आपल्या भारतीयांना चांगला माहिती आहे खरं, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. पण तसं जर तुम्ही आपण पाळलात तर तुमचं खाणं नक्की डाएट तुमचं बरं होतं. टांझानियाच्या जंगलामध्ये ही एक सिव्हिण होती. आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं की सिव्हिण म्हातारी दिसते बरं का जरा, कारण ती वाईल्ड असते, त्यांचं काही त्यांच्या अंदाजाने ते सांगितलं ती म्हातारी आहे. तेव्हा माझ्या असं मनात आलं की टांझानियाच्या जंगलामध्ये राहणाऱ्या एका सिव्हिणीला कळतं की आपलं वय झालं तरीसुद्धा आपल्या अंगावरती एवढंसुद्धा फॅट नसावं. तर मग आपल्या घराघरामध्ये असलेल्या सुशिक्षित वाघिणींना कळावं का नाही कळावं. पण तसं नाही, पुरुषांना काही सोडलेलं नाही मी. वेस्ट लाईन आहे 95 सेंटीमीटर. म्हणजे ज्या सुटामध्ये किंवा ज्या पोशाखामध्ये पुरुष हा लग्नाला उभा राहतो तोच पोशाख त्याला आयुष्यभर घालता यायला पाहिजे, तर मग तो माणूस फिट आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पण हे गणित आपल्यामध्ये बदलतं, जनावरांमध्ये नाही बदलत. जनावरं फक्त शरीरासाठी खातात, जिभेसाठी खात नाही. वय झालं तरी त्यांचं वजन वाढत नाही, कारण त्यांनी निसर्गाने दिलेले नियम ते त्यांना बुद्धी नसते म्हणून ते पाळतात. पण आपल्या इतकी जास्त बुद्धी आहे की आपण ते सगळे नियम मोडतो. सी फॉर सिगरेट या विषयावर आपण आलोय. निकोटीन जे असतं ते डायरेक्टली हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आतल्या इंटिमावर जाऊन त्याला खरखरीत करतं. मग ते हृदयाचे असो नाही तर ब्रेनचे असो तर किडनीचे असो, ते आपण मग अशी पाहिलं. एकदा ती आतली इंटिमा खरखरीत झाली की त्याच्यावर कोलेस्ट्रॉलचे थर बसायला सुरुवात होते. म्हणून ते घेऊ नये सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी त्यावर फार वेळ घालवणार नाही आहे. पण त्यातला सोशल भाग असा आहे की 13 ते 18 या वयोगटामध्ये जर स्मोकिंग किंवा निकोटीनचं व्यसन लागलं तर ते क्रॉनिक होतं, त्यातनं बाहेर पडता येत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेल्या मुलं आणि मुलींवरती लक्ष ठेवणं जरुरी असतं. सोसायटीमध्ये शेजारी पाजारी सबंधीकडे आपण जर तंबाखूचं प्रमाण कमी केलं तर मग जर डेफिनेटली क्रॉनिक स्मोकिंग पुढे होत नाही. बाटलीचा प्रवास बरं का, सुरुवातीला आपल्याला ही दुधाची बाटली लागते, मग कोको कोला वगैरे आवडायला लागतो. मग नोकरी लागते, हॉस्टेलवर जायला लावून लोक दुसऱ्या प्रकारचं द्रव्य प्यायला लागतात. मग लिव्हरवर सूज आल्यानंतर परत बिस्लेरी वगैरे प्यायला लागतात. फायनली ICUमध्ये सलाईनची बाटली लागते आणि मग शेवटी मेणबत्ती पेटते. असा हा बाटलीचा प्रवास आहे. बेसिकली सिगरेट असो किंवा दारू असो ही व्यसनं आहेत. ही माणसाने आपल्या मनोरंजनासाठी केलेली अशा त्या आहेत. तर त्याच्या आहारी आपण जायचं का आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं हे आपण ठरवू शकतो. आपण इथे काही शब्द लिहिणार आहोत. एक शब्द म्हणजे त्याला Aला 1 आणि Zला 26 मार्क द्यायचे. एक शब्द लिहायचं, त्याची बेरीज करायची आणि त्या शब्दावरून त्याचं काढायचं. एक शब्द असा आहे की त्याची बेरीज बरोबर 100 होते, 100 पॉईंट्स. हा शब्द माहिती आहे कोणाला? तो शब्द आहे ॲटिट्यूड. ह्याची तुम्ही बेरीज करा, बरोबर 100 त्याचे पॉईंट्स होतात. मग आता या बेसवर आपण काही काही बाकी शब्द लिहू. तुम्हाला असं वाटतं प्रेम फार महत्त्वाचं आहे आयुष्यामधलं, लवला फक्त 54 मार्क पडतात. त्यानंतर अजून लिहू डाएटिंग, त्याला 68 म्हणजे तरी बरे मार्क. एक्सरसाइजला काय लिहिलं मी, मनीला 72 मार्क आहे. एक्सरसाइजला 88 मार्क आहे. अजून एक शब्द आहे त्याची बेरीज बरोबर 100 होते आणि तो म्हणजे स्ट्रेस. ह्याची बेरीज केली तर बरोबर 100 आहे. म्हणजे काय होतं की तुमचा करेक्ट ॲटिट्यूड असेल जर हेल्थकडे बघायचा तर स्ट्रेस तुम्ही थोडा जस्ट बेअरली मॅनेज करू शकाल. तुम्ही छान एक्सरसाइज कराल, तुम्हाला नक्कीच पैसे मिळवता येतील आयुष्यामध्ये. तुमचं डाएट बरं असेल आणि हे सगळं झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम येईल. आपल्याला उलटं शिकवलं जातं बरं का की प्रेम वगैरे भावना काही जरूर नसते त्याची. आपण मस्त सायंटिफिकली राहिलो ना तर हळूहळू सगळ्या गोष्टी येतात आपल्या आयुष्यामध्ये. त्यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी हे असे शब्द आहेत. पण एक शब्द आहे ॲडिक्शन्स, त्याची बेरीज 104 होते. मग एकदा ॲडिक्शन कुठलंही आलं, मग ते पैशाचं असेल, सिगरेटचं असेल किंवा दुसरं असेल, ते तुमच्या सगळ्या ॲटिट्यूडला खाऊन जाऊ शकतं. म्हणून ॲडिक्शन्स नसावे. डॉक्टर नीतू मांडके फार मोठे कार्डियक सर्जन होते. वयाच्या 52व्या वर्षी ते गेले. 13,000 त्यांनी बायपास सर्जरी तोपर्यंत केल्या होत्या. अजून ते 20 एक वर्ष राहिले असतं तर केवढं मोठं काम त्यांच्या हातातून झालं असतं.
पण ते गेले कशामुळे गेले तर त्यांना आपल्या हॉस्पिटलचं स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न चेस करता करता त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. हेही एक प्रकारचं व्यसनच आहे असं मला म्हणायचं. हे एक वेगळ्या प्रकारचं व्यसन. तर कुठल्याही व्यसनाला आहारी जाताना आपण त्याचा विचार करू शकतो. बरं, तुम्हाला कदाचित दिसेल नाही दिसणार, पण मला चित्रपट दाखवायचा. 1-2 मिनिटाची फिल्म आहे आणि पोलिश फिल्म आहे, त्यामुळे ती ऐकून नाही आली तरी चालते. हे दोघं म्हातारे वडील आणि मुलगा असे त्यांच्या गार्डनमध्ये बाहेर बसलेले आहेत. वडिलांना कंटाळा आलाय, मुलगा पेपर वाचतोय, त्यांच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नाही आहे. आपण डी फॉर डायरेक्शन हा पॉईंट बघतो. एक चिमणी इथे येते आणि वडील विचार व्हॉट इज दॅट असं त्यांना विचार. मुलगा सांगतो, बघतो काय येते, ए स्पॅरो असं सांगतो. वडिलांना समहाऊ त्या मुलाचं अजून लक्ष हवं आहे आपल्याकडे, पण मुलाचं डायरेक्शन वेगळी आहे, मुलाचं दिशा वेगळी येते बघायची. तिकडे वेळेला परत विचारतात व्हॉट इज दॅट. मुलगा म्हणतो आय जस्ट टोल्ड यू फादर इट इज ए स्पॅरो. चिमणी इकडे तिकडे उडतीये, वडील बघतायत त्याच्याकडे चिमणीकडे, आणि शेवटी ती चिमणी तिसरीकडे कुठेतरी जाऊन बसते. परत वडील विचारतात व्हॉट इज दॅट. आता मात्र मुलगा चिडतो. अ स्पॅरो, SPRROW स्पॅरो असं त्यांना सांग. वडील खजील झालेत, जरा नाराज झालेत. व्हॉट इज दॅट असं परत विचारतात. तो चिडतोय, तो म्हणतो मी तुम्हाला 100 वेळा सांगतोय स्पॅरो, त्याच्यामध्ये वेगळं काय आहे तुम्हाला कळत नाहीये का. वडील म्हणतात थांब जरा. म्हणते मुलाला कळत नाही ते कुठे जाता येत नाही, ते आत जातात. मुलाला अजून विचार करतोय कुठे गेलेत बाबा. चिमणी आपली इकडे तिकडे तिथं चालू आहे बागाडणं. आणि वडील लहानपणी त्यांनी लिहिलेली एक डायरी घेऊन येतात. त्या मुलाच्या हातात ती डायरी ते देतात. ते पान, ठराविक पान त्यांनी आता ते उघडलंय आणि त्याला म्हणतात वाच, इथे वाच. मुलाला अजूनही कळत नाही ते काय आहे. रीड दिस. मुलगा वाचायला सुरू करतोय. वडील म्हणतात लाऊड, मोठ्याने वाच. आणि त्यामध्ये मग असं लिहिलेलं त्यांनी की टुडे माय सन हू वॉज 3 years old asked me in the park, we were in the park and sparrows sat in front of us. My son asked me 21 times what it was and I answered it was a sparrow. आणि प्रत्येक वेळेला हे उत्तर दिल्यानंतर मी त्या मुलाला जवळ घेतलं, त्याला मिठी मारली आणि दरवेळेला मी आनंदाने ते उत्तर दिलं, कारण त्या मुलगा इतकं निरागस मूल होतं आणि त्याची ती क्युरिओसिटी होती. म्हणून मी त्याला विदाउट गेटिंग मॅड ॲट हिम, फिलिंग अफेक्शन फॉर माय लिटल सन. हाच तो मुलगा. आणि आपल्या जीवनामध्ये कदाचित आपली डायरेक्शन अशी चुकत असते. कधीतरी कोणाला तरी तुमची गरज असते, तुम्ही डायरेक्शन वेगळीकडे केलेली असते. घरातलं लहान मूल असेल, नाही तर आजी आजोबा असतील, त्यांची तुम्हाला गरज आहे कारण तुमची डायरेक्शन बरोबर आहे का हे जर तुम्ही तपासून पाहिलं तर कदाचित तुम्ही चांगलं जास्त आयुष्य जगू शकाल. आर्ट ऑफ लिव्हिंग सगळ्यांनी ऐकलं. हल्ली श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग सगळी करतात. आर्ट ऑफ लिव्हिंग शिकायची वेळ आली. हा पोलवाडचा पोल आहे. तो पोलवाडचा पोल, ती ॲथलीट आहे, ती पळत आली आहे, तो पोल रोवला आहे, स्विंग घेतला आहे, ती ॲथलीट पलीकडे गेली आहे त्या बारच्या. आणि जर तो पोल तिने सोडला नाही तर जम्प सक्सेसफुल होणार नाही. आपल्या मुलांच्या बाबतीत आपण हा पोल असतो. तो पोल त्यांनी पळत येऊन वापरावा, आपल्या खांद्यावरनं उडी मारावी, पलीकडे जावं आणि प्लीज तो पोल सोडावा. तेव्हा त्यांची जम्प सक्सेसफुल होत असते. तो पोल धरून ठेवलं तर काय होईल, बारवर पडेल ना, म्हणजे जम्प सक्सेसफुल होणार नाही. पण हे आर्ट ऑफ लिव्हिंग जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेला कदाचित आपण जास्त सक्सेसफुल आणि मुलंसुद्धा जास्त सक्सेसफुल.
ई फॉर एक्सरसाइज अतिशय महत्त्व. धोनीसारखा फिट माणूस त्यालासुद्धा व्यायाम करायला लागतो. त्याच्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर फिटनेस वाढतो, मसल टोन वाढतो, सेक्स लाईफ चांगलं होतं, बोन्स चांगले होतात, बेसिक हॅपीनेस वाढतो आणि लेंथ ऑफ लाईफसुद्धा वाढते. इम्प्रूव्ज कोलॅट्रल्स असं मी इथे लिहिलं आहे. म्हणजे हार्टमध्ये खूप रक्तवाहिन्यांचं जाळं ह्या एक्सरसाइजनी सुरू होत असतं. त्यामुळे जो एक्सरसाइज करणारा माणूस आहे त्याला हार्ट अटॅक आला तर तो फार पटकन रिकवर होतो, कारण त्याला कोलॅट्रल्स किंवा जाळं हे जास्त चांगलं असतं. केविन करन हा साऊथ आफ्रिकन क्रिकेट प्लेअर होता. तो एक्सरसाइज करतानाच गेला एकदम, कारण टू मच एक्सरसाइज. काही जास्त झालं, आपण मगाशी म्हणलं व्यसन कसलंही लागलं, एक्सरसाइजचं लागलं तरीसुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. सेक्स हा एक अतिशय छान फिजिकल एक्सरसाइज आहे. त्यांनी 150 किलो कॅलरीज बर्न होतात. कुठल्याही इतर एक्सरसाइजनी 150 किलो कॅलरीज बर्न होऊ शकत नाही. नंतर एक प्रकारचं ते भावनिक कॅथार्सिस आहे. म्हणजे बरेच भांडण तंटेसुद्धा सेक्सनी संपू शकतात नवरा बायकोमध्ये. ऑक्सिटोसिन आणि एन्डॉर्फिन नावाचे पदार्थ मेंदूमध्ये रिलीज होतात, त्यामुळे तुमची सगळी सिस्टीम चांगली होते आणि ते नॅचरल असतं. त्यासाठी जिममध्ये जायला लागत नाही का. शशांक सामक यांचं 40शी नंतरचे कामजीवन हा प्रयोग तुम्हाला जर कधी बघायला मिळाला, ऐकायला मिळाला तर जरूर ऐका. इट इज अ फॅसिनेटिंग प्रोग्राम आहे. कित्येक जणांचे डोळे उघडतील असा तो कार्यक्रम आणि कित्येक आयुष्य सुखी होतील अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे. तुम्ही जरूर तो बघावा. टाईम मॅनेजमेंटमध्ये मी पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरच्या वैशालीचं चित्र दाखवलं आहे. तर या वैशालीमध्ये मी गेली 40 वर्ष जातो, एकाच वेळेला जातो, मित्र भेटतात, मजा येते वगैरे वगैरे. मग लोक म्हणतात की कसं काय जमतं बरोबर ठराविक वेळेला जायला, त्या प्रॅक्टिस वगैरे चालत नाही का काय. मी सांगतो माझी प्रॅक्टिस बरी आहे, फक्त मी टाईम मॅनेज्ड आहे. मी 10 तास माझं मेन काम आहे. 5 तासाचे 2 भाग करून तेवढं जर काम केलं तर डोक्याला मुंगे येतात. नंतर निर्णय घ्यायला अवघड जायला लागतं, एवढं ते काम डेन्स असू शकतं. 2 तास कम्युटिंग, गेटिंग रेडी, टॉकिंग ऑन द फोन, 12 तास झाले. 1 तास दुपारचा ब्रेक, 13 तास झाले. 7 तास रात्रीची विश्रांती, 20 तास झाले. तरीसुद्धा माझ्याकडे 1 तास व्यायामाला, 1 तास फॅमिली अँड फ्रेंड्सला, 1 तास आपल्या पर्सनल हॉबीजसाठी वेळ आहे. आणि एवढं केलं तरीसुद्धा 1 तास शिल्लक आहे रोज. आणि तो प्रत्येक बुद्धिजीवी माणसाने हो आहे माय, मी कोण आहे यावरती कदाचित आपण त्याला वेळ घालवू शकतो. आणि याची 2 आठवड्याची कॅप्सूल केली तुम्ही तर अचानक तुम्हाला 14 तास फॅमिलीसाठी मिळतात, 14 तास फ्री राहतात. मग तुम्हाला जे पाहिजे ते आयुष्यामध्ये सगळं तुम्ही करू शकता. हे जर शक्य असतं, प्रोव्हाइडेड वी आर टाईम मॅनेज्ड. वेळेचं महत्त्व आपल्याला कळलं आणि अशा प्रकारचं काम केलं तर सर्व गोष्टी आपल्याला करणं शक्य असतं. मग गृहिणी असेल, तिने पण 10 तास काम करावं आणि बाकी सगळा वेळ तिला शिल्लक राहतो. 10 तास गृहिणीने रोज घरात काम केलं तर केवढं छान होईल. घरामध्ये विद्यार्थी आहे, त्यांनी 10 तास रोज अभ्यास केला, मग शाळेत गेला, क्लास गेला, फॅन्टॅस्टिक वर्क. पुन्हा संडे फ्री असतो, एक्स्ट्रा टाईम खूप असतो. गव्हर्मेंट ऑफिसर्स प्लीज 10 तास काम करा, नाही का. त्याच्यानी कुठल्या देशाचं केवढं भलं होईल. पण असं जर आपण टाईम कॅप्सूल केली तर किती आपल्याला वेळ चांगला वाचवू शकतो. या टाईम मॅनेजमेंटमुळे माझ्या आयुष्यातले 1-2 चांगले प्रसंग आले. आय वॉन्ट टू शेअर देम विथ यू. नसीरुद्दीन शहाबरोबरती कॉम्पेअरिंग करायला मिळणं हा एक कम्प्लिटली वेगळा अनुभव होता. तो शक्य झाला केवळ टाईम मॅनेज होतो म्हणून मला ते शक्य झालं. आणि अर्थातच सगळ्यात चांगला क्षण तो अमिताभ बच्चन बरोबरती कॉम्पेअरिंग करणं त्यांच्या मधुशाला या कार्यक्रमाचं. मी दिलेली संहिता त्यांनी स्वतः चेक करून पाहिली होती. 12 पेज संहिता होती. त्यांनी ती अप्रूव्ह केली आणि ते म्हणले की समोर बिमोर काही ठेवायचं नाही, डायरेक्ट पाठांतर केल्यासारखं बोलायला पाहिजे. तर 12 तास मी म्हटलं हो 12 तास 12 पेजेस वाचायचे आणि पाठ करायचे, म्हणजे मला 200 वेळा वाचायला पाहिजे. तेवढा वेळ कुठे, 8 दिवस फक्त राहिलेत. जाता येता गाडीमध्ये वाचलं मागे बसून. माझ्या ड्रायव्हरलाही ती संहिता पाठ झाली. इतक्या वेळा ते वाचलं मी. फायनल ते जाऊन झालं, व्यवस्थित झाल्याचं कारण वेळेचं महत्त्व. मी तुम्हाला ह्या एक अर्ध्या मिनिटात यांच्याकडनं आपण काय शिकलो ते सांगतो. 7:30ला प्रोग्राम होता फक्त 90 मिनिटाचा आणि ठराविक लोकांसाठी होता, म्हणजे प्रोफेशनल प्रोग्राम. ते येऊन नुसते हसले असते, 4 गाणी म्हटली असती, कोणी त्यांना काही म्हटलं, सगळ्यांना त्यांचं वावा वाटलं असतं. पण ह्या 90 मिनिटाच्या प्रोग्राम 5:30ला स्वतः माणूस सगळ्या ट्रूप्स सदर तिथे हजर होतो.
7 वेगळ्या प्रकारचे माईक त्यांनी चेक करून पाहिले. हा फ्लॅट आहे, याला वाढव, ह्याला बास वाढव, याला अमुक कर, व्हॉल्यूम जास्त कर. मी इथे बसलो तर लाईट कुठून येईल, मी इकडं बसलो तर मला हे दिसेल काय, सगळ्या गोष्टी चेक केल्या. 2-3 गाणी रिहर्स केली आणि आज 90 मिनिटं तयारी केली. त्यानंतर 7 वाजता आज जाऊन ग्रीन रूममध्ये चेंज करून बसले होते टू बी कॉल्ड ॲट 7:30. म्हणून अमिताभ बच्चन होता असं मला त्यावेळेला जाणवलं की इतकं मेटिक्युलसनेस आणि इतकं टाईम मॅनेजमेंट, इतकं परफेक्टनेस, इतकं डेडिकेशन इज ऑल बिकॉज ते एक प्रकारची ॲटिट्यूड आयुष्याबद्दल झालेली असते. म्हणून ॲडिक्वेट रेस्ट, बिझी डॉक्टर्स अभिजित पाठकला मला सांगायचं की ॲडिक्वेट रेस्ट एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर यू. यू आर सो इम्पॉर्टंट फॉर अदर्स की तुला स्वतःला रेस्ट मिळणं भयंकर जरुरी आहे. आणि लोकांनी सुद्धा लक्षात घ्यावं की त्यांना रेस्ट खूप जरुरी असते डॉक्टरांना. फ्रेंड्सवरती आपण पोचलेलो आहोत. हँडल विथ केअर. आता हे दोघे मोठे माणसं आहेत. आपल्याला असं शिकवलं जातं की अतिथी देवो भव, पण माझ्या मते त्याची काही जरूर नाही आहे. अतिथीशी आपण भांडलो समजा गेस्टशी तर तो आपल्या घरी जातो, आपण आपल्या घरी राहतो. पण आपल्या माणसाशी एक शब्द इकडे तिकडे पडला तर तो टोचतो, लागतो आणि आयुष्यभर लक्षात राहतो. 20 वर्षापूर्वी माझ्या आईबद्दल तुम्ही असं म्हणाला होतात अशी आठवण करून दिली जाते 20 वर्षानंतर, कारण ते कुठेतरी आत लागलेलं असतं. म्हणून आपल्या जवळच्या माणसांना, कामाची वर्षाची 5-6 माणसं, घरातली 4-5 माणसं, फॅमिली, फ्रेंड्स यांना देवोभवसारखं वागवावं. देन वी आर सराउंडेड बाय गॉड्स, कारण दे आर गॉड्स. इतकं सिम्पल हे गणित आहे. बरोबर ते उलटं करायचं. अतिथी वागवा तुम्ही देवासारखं पाहिजे तर, पण आपल्या माणसांना देवासारखं वागवणं आपण त्यांनाच ग्रांटेड धरतो आणि त्यांचे अपमान करत सोडतो. विंदा करंदीकरांची 4 ओळींची एक कविता आहे. असं वाटतं की हे बडबड गीत आहे, पण त्यामध्ये त्यांनी आयुष्याचं सार सांगितलेलं आहे या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये की परीचा पडला दगडावर पाय आणि दगड म्हणाला आय आय. म्हणजे दगडाला दुखला तो पाय पडल्यावर. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इथे पहा, परीला दिसल्या जखमा 10. तिचे ठसे उठले होते ते. दगड म्हणाला इथे पहा, परीला दिसल्या जखमा 10. तेव्हापासून साऱ्या परी चालू लागल्या अधांतरी. एवढीशीच कविता आहे फक्त. त्याचा अर्थ काय होतो की परीनी सुद्धा दगडावर पाय ठेवला तर त्याला ते दुखू शकतं. माझ्या घरी ही कविता खूप वेळा म्हणून झाली आहे. मॅडमला मी म्हणत असतो की टोचून बोलू नका. त्याने म्हणतो मी दगड आहेच पण तुम्ही परी आहात हे मला सांगायचं आहे. आणि त्यामुळे आमचं खूप छान चालू आहे. आपले मदतीचे हात असतात. आता तुम्ही बघा, हे या मुलाला आई उचलून घेते, पण या कुत्र्यांनी सुद्धा त्याला कसा सपोर्ट दिला मागून पटकन. इतका सहज आलेला सपोर्ट हे आपले मित्रमैत्रिणी देत असतात. अशा प्रकारचा एक इमोशनल कोअर ग्रुप आपल्याला हवा की ज्यांच्याशी आपण बोलू शकू, सुखदुःख शेअर करू शकू. या इमोशनल कोअर ग्रुपमध्ये तुमचं एफ फॉर फ्रेंड्स सगळं दडलेलं आहे. आणि पाण्याचा ड्रॉप आपण मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर असं बघतो. हे लिटल ऑर्गनाइज केऑस म्हणतात त्याला, की सगळेजण टच होतात जातात. तो प्रत्येक छोटासा टच जो आहे तो महत्त्वाचा असतो आणि तो जपून ठेवणं, त्याला व्हॅल्यू करणं, त्याच्यातून तुम्ही इमोशनल तुमची ग्रोथ चांगली करू शकता. जी फॉर गुरु हा फार ऑप्शनल विषय आहे. 1992 साली मी सिद्ध समाधी योग हा कोर्स केला SSY. आमचे ते ऋषी प्रभाकर गुरुजी आहेत. पण त्या 15 दिवसामध्ये एक पॅराडाईम शिफ्ट त्यांनी माझ्यामध्ये आणून दिला. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या वेगळ्या प्रकारे समोर आल्या की कम्प्लीट इट वॉज अ लाईफ वेंट टॉप्सी टर्वी. म्हणजे एक बिगर पिक्चर, वेगळ्या प्रकारचं पिक्चर दिल्या गेल्यासारखं मला झालं. आणि यू बिकम फिअरलेस. म्हणजे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची भीती मनात याचा प्रश्नच आला नाही. इतक्या प्रकारचं त्यांनी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग तिथं दिलं गेलं. मुख्य त्यांनी काय एक शिकवलं गेलं की यू आर डिस्पेन्सिबल. मी इंदिरा गांधीसारखी अतिमहत्त्वाची व्यक्ती पंतप्रधान होत्या, त्या 8 सेकंदामध्ये गेल्या, पण देशाचं काय झालं? काही झालं नाही. कुठलं डिपार्टमेंट बंद पडलं का? नाही. कुठली फाईल पुढे सरकायची थांबली का? नाही. मग या इतक्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती जर सटकन जाऊ शकतात तर तुम्ही आणि मी जाऊन काय फरक पडणार आहे? उलट 4 लोक हॅपी होतील असा आपण विचार करू शकतो. लोकांना असं फार माझं हॉस्पिटल, माझी इन्स्टिट्यूशन, माझ्या मुलांचं काय, मी अजून आयुष्य पाहिलं नाही, नातवंड पाहिली नाही.
काही जरूर नसते त्याची, असं मला वाटतं की जो प्रेझेंट टेन्स, सगळे गुरु शेवटी सांगतात की वर्तमान काळात जगा. वर्तमान काळात तुम्ही कॉन्सन्ट्रेट, आता आपण इथे बसून जे इंटरॅक्शन होतं किंवा माझं लेक्चर तुम्ही ऐकता, याच्यामध्ये 100% राहणं हे खरं आयुष्याचं सार आहे, असं सगळ्या फिलॉसॉफीचं मत असतं. आता मला माहिती आहे माझ्या मोबाईल फोनवर एक 5-6 मिस्ड कॉल्स असतील आणि लोक माझ्यासाठी थांबले असतील वगैरे वगैरे. मी त्याचा विचार न करता सर्वस्वी तुमच्याबरोबर राहणं, ही जी कला आहे ही जर तुम्ही शिकला तर मग सडन आयुष्य एकदम सोपं व्हायला लागतं. मग तुम्ही आई असताना आई राहता, डॉक्टर असताना डॉक्टर राहता, लिफ्टमधनं जाताना एक फेलो पॅसेंजर राहता. लिफ्टमननी तुम्हाला सलाम केला नाही तर तुम्हाला वाईट वाटत नाही, कारण तो इतर सगळ्या पॅसेंजरना सलाम करत नाही. तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस तुम्ही ड्रायव्हर असता. ह्या रोल आयडेंटिफिकेशन तुम्हाला कळायला लागतं. यू शूड स्टार्ट लिव्हिंग मोमेंट टू मोमेंट. आता बघा क्षणभंगूर आहे, F1 फॉर्म्युला रेसिंग आहे, इतक्या पटकन गाडी 4 सेकंदावर यांच्या अंगावरती गेली आणि त्यानंतर हे एकदम किती केअरफुली रस्ता क्रॉस करतात बघा. त्याला फक्त 4 सेकंदाची मृत्यूची नोटीस मिळाली. F1 भयंकर फास्ट रेसिंग असतं. एका माणसाला 4 सेकंदाची नोटीस मिळाली मृत्यूची, तर एकाला 3 सेकंदाची मिळाली. आणि याला 3 सेकंदाची मिळाली, तर या व्यक्तीला काय मिळाले बघू. मग या व्यक्तींनी काय विचार करावा, बँक बॅलन्स किती ठेवू, मी काय करू, भविष्याचं काय प्लॅनिंग बिनिंग, काही नसतं ॲक्च्युली. आपण पहिल्यांदा सुद्धा बोला, हार्ट 2-2.5 सेकंदात थांबलं, 5 सेकंदामध्ये अनएक्सपेक्टेड काही गोष्टी तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे प्रेझेंट टेन्सचं महत्त्व हे जास्त आहे. हे सगळ्यात तुम्हाला खरं तर सगळं माहिती आहे. ॲटिट्यूड चेंज व्हावा असं आपण म्हणतो. हे दाखवतो पहिल्यांदा की बर्फ आणि ग्लास यांचं रिलेशनशिप चांगलं नाही आहे. बर्फ फार कास्ट, क्रीड, कलर, रिलिजन, इगो ह्यांनी बांधलेला आहे, त्यामुळे तो बाहेर उभा आहे. त्याचं आणि ग्लासमध्ये खूप गॅप आहे. पण तोच बर्फ म्हणजे H2O आपला ॲटिट्यूड बदलतो आयुष्याचा आणि सटकन खाली जाऊन आतमध्ये जाऊन बसतो, पाणी बनतो आणि त्या दोघांचं रिलेशनशिप किती सुंदर होतं. केमिकल स्ट्रक्चर बदललेलं नाही आहे, तेच H2O केमिकल स्ट्रक्चर आहे. आणि सगळ्यात चांगलं H2O जो वेपर आहे, जो बाहेर जाऊन सगळ्यांना प्रेम आणि आनंद देऊ शकेल, अशा प्रकारचं H2O आपण झालो तर किती जणांना आपण आपल्या आयुष्यात समावेश करून घेतो, असं ॲटिट्यूडकडे बघण्याची जरूर आहे. आणि माझ्या संग्रहातला सगळ्यात चांगला फोटो हा आहे की एक मुस्लिम कपल आहे, ट्रॅडिशनल कपल आहे, पण त्यांच्या मुलाला ते फॅन्सी ड्रेस परेडमध्ये कृष्णाचा ड्रेस करून घेऊन चाललेले आहे. यासारखा सुंदर फोटोग्राफच नाही आपल्या देशाच्या दृष्टीने. हा अतिशय महत्त्वाचा फोटो आहे असं मला वाटतं. आणि हा चेंज ऑफ ॲटिट्यूड, आईसचं झालेलं वॉटर, ह्याच्यातनं प्रचंड प्रमाणामध्ये आपली वेगाने प्रगती होऊ शकते, आपली पर्सनल प्रगती होऊ शकते आणि देशाचीही प्रगती होऊ शकते. ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग इन लाईफ असं म्हटलं. इथे खाली लिहिले पेसिमिस्ट, निराशावादी असतो, त्याला वाटतं की ग्लास अर्धा रिकामा आहे. आशावादी आहे, त्याला वाटतं ग्लास अर्धा भरलेला आहे. अध्यात्मवादी आहे, स्पिरिच्युअल माणूस, तो म्हणतो ये बियर है ही नहीं, माया है माया. आणि जो अस्तित्ववादी रिअलिस्ट आहे तो बियर संपवतो, भरलेला असो, रिकामा असो, माया असो नसो. हा जो जीवनाचा आनंद संपवण्याचा किंवा घेण्याचा जी ॲटिट्यूड आहे ती जर आपण आणली, रिअलिस्टिक राहिलो, ग्राउंडेड राहिलो, तर मग ताणतणाव अमुक तमुक गोष्टी आपल्या वाट्याला येत नाही. H फॉर ह्युमर याच्यावरती आलो आपण. 2-3 वर्षापूर्वी H1N1 किंवा स्वाईन फ्लू पुण्यामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणावर होत होता. त्या काळात एक लग्न झालं, मग त्या लग्नाला सुद्धा मास्क लावून लोक उभे राहिले आणि किती कल्पकता, मॅचिंग मास्क आहेत. या लोकांनी खूप सिन्सिअरली ते केलेले, प्रश्नच नाही. त्यावेळेला परिस्थितीच तशी होते, सगळेच मास्क लावून फिरत होते. लग्नाला लोक यायला घाबरत होते, त्यामुळे मास्क लावणं जरूरच होतं. पण ह्युमर किंवा विनोद हा असा असतो, आपल्या अवतीभोवती तो असतो, फक्त आपण त्याला अँटीना डेव्हलप. ज्या माणसाने हा फोटो काढला तो मात्र माणूस खरं सेन्स ऑफ ह्युमरवाला असावा असं मला वाटतं. जसं गाणं इथे आहे पण आपण ट्रान्झिस्टर लावला की ते आपल्याला ऐकू येतं, तसं ह्युमर आपल्या अवतीभोवती असतो, फक्त आपण अँटीने डेव्हलप केले. आत्ता जसे तुम्ही हसताय तेवढे दिवसभर तुम्ही हसत राहिला तर ऑब्व्हियसली यू विल स्पेंड मच बेटर लाईफ दॅन व्हॉट यू आर. आपण एक जीवनाचं व्हील ऑफ लाईफ काढूया
यामध्ये चॅरिटी, पर्सनल लाईफ, सोशल लाईफ, फायनान्शियल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, इंटेलेक्च्युअल लाईफ, फिजिकल, स्पिरिच्युअल, नंतर ॲडिक्वेट रेस्ट घेत आहेत की नाही, तुम्ही क्रिएटिव्ह आहेत की नाही. मधल्या पॉईंटला 0 मार्क द्यायचे आणि याला 10 मार्क द्यायचे. दर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्कल काढायचं स्वतःसाठी. एखाद्याने सपोज असे मार्क दिले स्वतःला की माझं फायनान्शियली मी छान आहे, पण मी ॲडिक्वेट रेस्ट घेत नाही आहे, क्रिएटिव्ह मी फार काम करत नाही, असं सगळे डॉट्स दिले आणि ते जोडले डॉट्स, तर हा असा शेप तयार होतो. तुमच्या जीवनाच्या गाडीच्या टायरचा शेप असा असेल तर गाडी कशी जाईल पुढे, टाकटूक टाकटूक धक्के खात खात जाईल, जाणार नाही पुढे स्मूथली. म्हणून तुमचं व्हील ऑफ लाईफ हे जेवढं फुल असेल, सर्क्युलर असेल, तेवढं त्याला जास्त मोमेंट असेल किंवा ते जास्त स्मूथली पुढे जाईल. एखादा माणूस म्हणेल मला काय नको, एवढंच करणार, एक 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 एवढंच सर्कल, मग त्याला मोमेंटम खूप कमी मिळेल. छोटंसं सर्कल आहे, त्यामुळे जेवढं फुल सर्कल आणि जेवढं गोल सर्कल, जेवढं कम्प्लीट लाईफ तुम्ही जगाल, तेवढं व्हील ऑफ लाईफ तुमचं जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. असा आवाज ऐकायला पाहिजे अनफॉर्च्युनेटली. मला ते स्किप करायला पाहिजे. तर अशा प्रकारची ही ABCDEFGH आहे. A फॉर अँझायटी, बॉडी, सिगरेट, डाएट, एक्सरसाइज, फ्रेंड्स, गुरु फॉर गॉड. यापैकी 10पैकी 7, 10पैकी 8 हे मार्क आपल्याला पडायला पाहिजेत. माझा हृदयासाठी हृदयापासून हा कार्यक्रम आकाशवाणीवरती दर संडेला 7:40ला येतो. आकाशवाणीच्या सगळ्या केंद्रांवरती तो प्रकाशित होतो. तो पण तुम्ही जरूर ऐका, त्याच्यामधनं पण तुम्हाला थोडी थोडी माहिती मिळेल. आज मला इथे बोलवलं आणि माझं शांतपणे ऐकून घेतलं, याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.